खऱ्या अर्थाने हात जोडून तुम्हाला विनंती करतो, आता विचार बदला आणि त्या मोबाईल पासून दूर व्हा. कारण आता आजी अख्या गावाला सांगती मा नातू हायटेक त्याला मोबाईल कळतो. आता इथं ज्यांच्या घरात 2 वर्षाच्या आतली मुलं त्यांनी टाळी वाजवा. अख्या गावात नाही. ज्यांच्या घरात 2 वर्षापर्यंतची मुलं त्यांनी टाळी वाजवा. आपल्या पोराचा आपल्याला कंटाळा आला काय? आणि ज्यांच्या घरातली मुलं मोबाईल न देता दूध पितात त्यांनी टाळी वाजवा. संपलं. 2 वर्षाचा नातू सुद्धा मोबाईल न देता दूध पित, त्याला मोबाईल लागतो आणि आजी गावाला सांगते मा नातू हायटेक आहे. मग तो हा नातू जर एवढा हायटेक आहे, त्याला एवढा मोबाईल कळतो, मग बाळा ते काय दुखी ते? त्याला स्वतःची शिशू का कळत नाही? त्या लेकराचा दोषच नाही महाराज. आईच 9 महिने 9 दिवस मोबाईल सोडायला तयार नाही, ते लेकरू बिचारा काय करेल? आता सगळी लहान लहान लेकरं मला फक्त शेवटी एक उत्तर द्या. आपली मम्मी काय सांगते? मोबाईल वापरणं वाईट नाही, मोबाईल वापरणं वाईट आहे. पप्पा सर्वच सांगतात मोबाईल वापरणं वाईट आहे. पण आपली मम्मी संध्याकाळी 10 वाजेपर्यंत मोबाईल सोडत आणि आपले पप्पा संध्याकाळी 11 पर्यंत मोबाईल हातातला सोडत. त्या पोराला प्रश्न पडतोय, तो मोबाईल जर एवढा वाईट आहे तर आपला मम्मी पप्पा ते का वापरतात? यापेक्षा शोकांतिका काय? आपल्याकडे वेळ कमी आहे, पण आज तुम्ही बदलणं गरजेचं. कारण महाराज हा विषय एवढा भयानक आहे. आता मला सांगा, आपल्या गावात जर सप्ताह करायचा म्हणला किती मिटिंग आहे? 3 मिटिंग होतात. पहिली मिटिंग कीर्तनकार कोण कोण आणायचे मी पैसेच बोलत नाही, कॅमेरे समोर सांगतो बनलो, नाही तर नंतर लई त्रास होतो. मला सांगा, पहिल्या मिटिंगला विषय काय? कीर्तनकार कोण कोण आणायचे. संध्याकाळी मिटिंग बसली, महाराजांना फोन केलता, महाराज 15 म्हणले. मग गावात 2 जाणकार राहतात, ते म्हणतात तुम्ही येडे, तुम्ही कायला फोन करायचा? आपल्या गावातल्या महाराजांना फोन करायला सांगायचं. रामकृष्ण हरी म्हणल्यावर महाराज उतरण. मग गावातले महाराज फोन करतात. मग रामकृष्ण हरी म्हणल्यावर महाराज न ठरवता गावात येतात. मग त्यांचं कीर्तन तुम्हाला पटलं काय आणि नाही पटलं काय? कमीत कमी 5 दिवस त्याच्यावर चर्चा आहे का नाही? कीर्तनकाराचं पोस्टमार्टम केल्याशिवाय आपण त्याला सोडित. मग एखाद्या कीर्तनकाराला 15,000 दिल्यानंतर 5 दिवस तिच्यावर विचार करायला तुमच्याकडे वेळ आहे. पण इथं बसलेल्या प्रत्येक आईनं प्रत्येक बापानं आपल्या लेकरांना 15-15 हजाराचे मोबाईल दिले. किती आई बाप असे दर रविवारी गुड्डीचा आणि पप्याचा मोबाईल चेक करतात. बोट वर करा मारा सत्कार. आम्ही तर परके, पण तुमच्या रक्ताच्या गोळ्यांच्या हातातले मोबाईल. कारण सायकोलॉजी असं सांगते आमच्या मुलांमध्ये हार्मोन्स बदल हे वयाच्या 16व्या वर्षी व्हायचे. मीडियाची क्रांती झाल्यानंतर ते वयोगट झालाय 14. आणि सध्या गुगलचं सर्च इंजिन चेक करून पहा, सध्या या खऱ्या अर्थाने 12 ते 13 वर्षापासून आमच्या मुलांमध्ये हार्मोन्स बदलाचं जे वय आहे ते 11 वर्षावर येऊन ठेपलंय. आणि या 3 वर्षात कोरोनामुळे 11 वर्षांच्या मुलांच्या हातात आम्ही काय दिलंय? ऑनलाईन शिक्षणाच्या नावाखाली मोबाईल दिलेत. पण त्या मोबाईलवर आमची मुलं करतात काय याकडे मात्र आमचं लक्ष नाही. किती मोठी शोकांतिका आहे. अहो, चीनमध्ये आता 1 मुलगा जन्माला घालायची परवानगी होती, आता 3 मुलांवरती खऱ्या अर्थाने जन्माला घालण्याची परवानगी दिली. याचं खरं कारण तुम्हाला सांगून जातो. तिथल्या 62.42% लहान लेकरांना मायोपिया नावाचा आजार जडलाय. आणि या मायोपिया नावाचा आजार जो आहे खऱ्या अर्थाने मोबाईलमुळे तो ब्रेन हेमरेज होतो आणि हळूहळू मेंदू काम करण्याचं कमी होत जातो आणि शेवटी शरीराला अपंगत्व येतं. किती टक्के मुलांना? म्हणून त्यांनी खऱ्या अर्थाने जवळपास 74% मोबाईलच्या गेमवर चायनानं बंदी घातली. आणि आपल्याकडे ते प्रमाण आज 2.3% आहे. पण जर वेळेत आपल्याकडे गणित बदललं गेलं नाही तर तेच प्रमाण 20% यायला वेळ लागणार नाही. आणि जोपर्यंत आई वडिलांच्या हातातले मोबाईल बाजूला होणार नाही तोपर्यंत मुलांच्या हातातले मोबाईल सुटणार नाही. म्हणून हा बदल अपेक्षित आहे. तिसरी गोष्ट म्हणजे दारू अंमली पदार्थांच्या सेवनापासून दूर राहा. चौथी म्हणजे राजकारणाच्या व्यसनामधून खऱ्या अर्थानं दूर व्हा. राजकारण करू नये या माताचा मी नाही, पण राजकारण करताना समाजकारणाची कास धरा. कारण लक्षात ठेवा, कुणाची लावालावी करण्यासाठी गावात राजकारण करू नका. त्यापेक्षा गावाच्या भल्यासाठी झाडे लावा, झाडे जगवा. कधीच कुणाच्या डोक्यात कुऱ्हाड घालण्याचा विचार राजकारणातून करू नका. त्यापेक्षा गावाच्या भल्यासाठी कुऱ्हाडबंदीचा निर्णय घ्या. कधीच कुणाची जिरवाजिरवी करण्यासाठी सोसायटीचं इलेक्शन करू नका. ग्रामपंचायत इलेक्शन खेळू नका.
नका. त्यापेक्षा गावच्या मुलासाठी पाणी अडवा पाणी जिरवा, आपलं गाव सुजलम सुफलम होईल, जगाच्या नकाशावर अग्रभागी होईल, हाच तुमच्या जीवनातला परमार्थ असेल. हे सगळ्यात महत्वाचं वाक्य आहे. अंतकरणात मध्ये खऱ्या अर्थानं काम, क्रोध, मोह, माया, लोभ दूर करा. हे चित्त निर्मळ होईल आणि एकदा का हे चित्त निर्मळ झालं त्याला भगवंताच्या नामाचा छंद जोडा आणि भगवंताच्या नामाचा छंद जोडला आणि हे विकार दूर झाले की या देहाला सात्विकता प्राप्त होईल. आणि एकदा का या देहाला सात्विकता प्राप्त झाली, या देहानं असं काही कर्म घडेल ते तुका म्हणे एका मरणीची सरे उत्तम चिवरी कीर्ती मागे. खऱ्या अर्थानं नियोजित वेळेमध्ये चार चरणांचा भावार्थ पाहण्याचा आपण प्रयत्न केला. बोलण्याच्या ओघात जर काही चुकीचे शब्द गेले असतील, मी तुमचा मुलगा आहे, मुलगा म्हणून मला माफ करा. जे योग्य वाटलं ते मात्र काळजात करून घ्या, एवढी अपेक्षा व्यक्त करतो. फक्त जाताना आज माझ्या बहिणींनो मी तुमच्याकडे 5 वचन मागणार आहे आणि पुरुष मंडळी तुमच्याकडे 5 वचन मागणार आहे. पण हे वचन मागण्या अगोदर माझ्या बहिणींनो मी काय सांगतोय ते शांतपणे ऐका. हे वचन तुम्ही मला देणार नाही, हे वचन तुम्ही भगवान परमात्म्याला देणार आहात. आणि मी ते वचन सांगितल्यानंतर तुम्ही जर ते मरेपर्यंत पाळणारच असाल तर तुम्ही जोरात टाळी वाजवायची. आता नाही, ते वचन ऐकल्यानंतर जर तुम्ही ते मरेपर्यंत पाळणार असाल, कारण ते वचन तुम्ही कोणाला देताय? भगवान परमात्म्याला, आणि तो पाहणारा आहे, त्यामुळे खोटं बोलता येणार नाही. मग ते तुम्ही मरेपर्यंत पाळणार असाल तर तुम्ही टाळी वाजवायची, अन्यथा वाजवायची. जर तुम्हाला मान्य नसेल तर वाजवायची नाही. तुमच्यावर कुठली जबरदस्ती नाही. मागू तुम्ही हा म्हणले तर मागला. आणि तुम्ही एवढी 5 वचन द्यावीत ही या भावाची आज अपेक्षा आहे. पहिलं वचन बसलेल्या सगळ्या सासूबाईंकडून, आजपासून मी माझ्या सुनेला घरात माझ्या मुलीचाच दर्जा देईल. पंचांग गुढी पाडव्याला येणारे आज आपल्या गावचं पंचांग बघून घ्या. आपलं कीर्तनच असेल. दुसरं वचन बसलेल्या सगळ्या सुनबाईंकडून, आजपासून मी माझ्या सासऱ्यांना माझ्या आई वडिलांचाच दर्जा देईल. सुना चांगल्या गावातल्या सासांपेक्षा. तिसरं वचन आजपासून मी माझ्या नवऱ्याच्या त्याच्या भावाच्या नात्यात, मी माझ्या नवऱ्याच्या त्याच्या बहिणीच्या नात्यात मिठाचा खडा बनणार नाही. तुमचं अवघडच आहे. चौथं वचन, आजपासून आमच्या घरातील भांड्याचा आणि भांडणाचा आवाज घराच्या बाहेर येणार नाही. भांडी फुटली तुमची. आणि शेवटचं 5वं वचन, आजपासून मी शपथ घेते मी माझ्या नवऱ्याला टाकून बोलणार नाही. तुमचं जर अवघडच दिसते. आता 5 वचन पुरुष मंडळी तुमच्याकडून. पहिलं वचन, बायकोला कितीही कान धरले तरी मरेपर्यंत मी माझ्या आई वडिलांना अंतर देणार नाही. यास टाळी असे म्हणतात. दुसरं वचन, माझ्या भावाचे आणि माझ्या जमिनीवर वाद आहेत, आमचे कोर्टात केस असेल, आमची सातबारांची फाळणी झाली असेल, पण आज आम्ही शपथ घेतो खऱ्या अर्थानं आमची घर 2 राहतील पण मनानं आम्ही कधी दूर होणार नाही. राष्ट्र कीर्तन सफल. तिसरी गोष्ट, माझ्या बहिणीला जेव्हा जेव्हा कधी माझी गरज पडेल मी भगवान श्रीकृष्णांची भूमिका बजावेल. चौथं वचन, आजपासून गावातल्या कोणत्याच चांगल्या कामात मी कधीच राजकारण आणणार नाही. आणि शेवटचं 5वं वचन, कमीत कमी कालपर्यंत नाही पण उद्यापासून मी सकाळी पहाटे 4 वाजता काकड्याला मंदिरात हजर होईल. वाजले तेवढे जरी आले तरी सत्ता सफल आहे महाराज. लक्षात घ्या, झालेली सेवा भगवान परमात्म्याच्या चरणामध्ये अर्पण करत असताना खऱ्या अर्थानं आपलेही मनपूर्वक व्यक्त करतो. त्याचप्रमाणे आदरणीय आमचे गायक गुरुजन सगळी मंडळीचा जोरदार टाळ्या सगळ्यांसाठी उद्या दादांसाठी सुद्धा खऱ्या अर्थानं जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. खऱ्या अर्थानं ही साधना सोपी नाही महाराज. आपण थंडीमध्ये 2 गोळदाय घेऊन झोपतो, पण इंद्रायणीच्या घाटावरती पहाटे 3 वाजता कराट थंडीमध्ये घामाचे थेंब त्या शाईपुरीत मिसळलेत, म्हणून खऱ्या अर्थानं हा स्वाद आहे. लक्षात घ्या, आदरणीय आपण सर्वांची या ठिकाणी व्यक्त करतो. दादा आपली सिस्टम खरोखर अत्यंत चांगली आहे, आपलेही मनपूर्वक व्यक्त करतो. त्याचप्रमाणे खऱ्या अर्थानं ज्यांच्यामुळे या ठिकाणी येण्याचा योग आला आणि ज्यांचं आजचं दातृत्व आहे, आदरणीय दोन्ही नावं म्हणजे देवतांची नावं आहेत.
वैजनाथ दादा उत्तमराव शिंदे आणि श्री विठ्ठलदादा तुकाराम शिंदे एकदा जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी झाल्या पाहिजेत. आदरणीय खऱ्या अर्थानं समस्त ग्रामस्थ ज्यांच्या कष्टाच्या घामाच्या थेंबांवरती ही पंढरी उभी आहे, ग्रामस्थांसाठी एकदा जोरदार टाळ्यांची अपेक्षा करतो. बोलण्याच्या ओघात जर काही चुकीचा शब्द गेला असेल, मुलगा म्हणून मला माफ करा. जे योग्य वाटलं ते मात्र काळात एकदा करून घ्या एवढी अपेक्षा करतो. ज्या मातीतून आम्ही घडलो त्या शिवरायांच्या नामाचा एकदा गदर करूयात आणि या ठिकाणी खऱ्या अर्थानं आवाज वाढवा. आवाज हवा